बढ़ते हुए नजर आ रहे हैं। जैसे मैच शुरू हो जाएगी दर्शक बढ़ेंगे। उन लाडले दर्शकों का हम स्वागत करते हैं जो क्रिकेट से प्रेम करते हैं। रात को रात नहीं समझी जा रही है, दिन को दिन नहीं समझा जा रहा है, और जिस तरीके से भूख प्यास को एक किया जा रहा है। अक्सर यंगस्टर को मैंने देखा हूं जो पबजी में एक्सपर्ट होते हैं, पबजी खेलते रहते हैं, लेकिन जो क्रिकेट के चाहने वाले इतना दीवानपन सवार रहता है कि न जाने एक वक्त हुआ करता था मिलिंद सर, तब क्रिकेट के लिए साइकिल पर मीलों मीलों दूर जाया करते थे। आज बाइक के जरिए न जाने कितनी दूर मैच का आनंद लेने के लिए जाया करते हैं, और जो दर्शक वहां पर नहीं पहुंचते हैं वो यूट्यूब के जरिए मैच का आनंद लेते हैं। तो वो लाडले दर्शकों का हम तहे दिल से फिर से एक बार 24 लाइव इवेंट्स पर आपका स्वागत करते हैं। मोस्ट वेलकम। तो मैंने बात कहा ना, जिस तरीके से यूट्यूब के जरिए हमारे साथ दर्शक जुड़े हुए हैं, और साथ ही साथ जिस तरीके से कहते चलो तो प्रो पबजी का जिस तरीके से एक बड़ा खिलाड़ी है चांबो, वो भी काफी हद तक खुश, वो मैच देख रहा है। क्या बात है मिलिंद, बिल्कुल वो तो चर्चा होगी मैच के बाहर की हो गई, अब मैच की तरफ आते हैं। थैंक यू सो मच। अब मैं फिर से एक बार हरीश सर को गुजारिश करूंगा कि वो हमारे बीच जुड़ेंगे। आप देख सकते हो टेनिस क्रिकेट के दो बड़े के सितारे, दो बड़े खिलाड़ी, एक तरफ दीनू कामले, दूसरी तरफ योगेश पेनकर। एक देखिए एक तरफ देख सकते हो आप बड़ा खिलाड़ी दीनू कामले, जिसने टेनिस क्रिकेट का नाम जिस तरीके से अपने इलाके का किया है, अंबरनाथ का खिलाड़ी दीनू कामले, और जिस तरीके से महाड़ तालुके से बिलोंग करने वाला योगेश पेनकर। अफजल 11 महाड़ की टीम की ये ओपनर सलामती जोड़ी की पर गुजरते हुए। इमाद पहिले षटक हाताळण्यासाठी येते तो अंगद पाटील, फायटर जेट योगेश पेणकर साठी महाड कडून खेळणारा खेळाडू आज खोलवर टाकला तर चेंडू सुमित डोंगरे क्षेत्र अक्षक तिथे एकदा मिळेल योगेश पेणकरला। कालच आपण पाहाल 21 चेंडूमध्ये तब्बल 63 धावा स्वराज चषकामध्ये योगेशच्या बॅटमधून आल्या होत्या। या सीझनची कोविड नंतर ज्यावेळेस खऱ्या अर्थाने सुरुवात झाली, एक मोठी 70-70च्या माध्यमातून बिग बॅश मुंबई लीग झाला होता, त्यामध्ये 22 चेंडूत नाबाद 88 धावांची खेळी योगेश पेणकरची आपण पाहू शकता। काय फलंदाजी केली होती। आता स्ट्राइकला दिनू कांबळे, अंगद दिनू साठी स्लोवर वन चेंडू, निर्धाव चेंडू, दिनू कांबळे स्ट्राइक एंडला स्लोवर वन ओळखू शकला नाही दिनू। अंगद पाटील अप्रतिम गोलंदाजी करताना रायगड ठाण्याच्या मुकाबल्यामध्ये अप्रतिम फलंदाजी केली होती। हा ठाणा अंबरनाथचा खेळाडू, आज चांगला स्ट्रोक अंगद पाटील वर केलाय, मोठा प्रहार, चेंडू सीमा रेषा पार, षटकार मिळतील एका चेंडूवर तब्बल अर्धा डझन धावा। दिनू कांबळेच्या बॅटमधून हा खणखणीत षटकार, या टुर्नामेंट मधल्या तब्बल 246वा षटकार आहे। 246 षटकार अंगद पाटील दिनू कांबळे साठी। यावेळेस मात्र लेकट केला आशिष आगरकर आहे, ते धावा देऊ शकतो योगेश। किरण आणि योगेश टक्कर होते मैदानामध्ये, सुदैवाने कुणालाही दुखापत नसेल अशी अपेक्षा करूया आपण। किरण आणि योगेश मैदानात प्रतिस्पर्धी विरोधी आहेत, पण मैदानाबाहेर चांगले मित्र आहेत, एक सोबत खेळताना आपल्याला दिसतील। रायगड संघामध्ये किरण पवार किंवा योगेश पेणकर सुद्धा
मैदानाबाहेर चांगले मित्र. 8 धावा झाल्या. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे सुरू आहे. अंगद पाटील गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी इथे करताना आपण दिनू कांबळेने एक शॉर्ट प्लेनच्या चेंडूवर हुकचा पटका आपण पाहिला. स्क्वेअर लेग बाउंड्री लिझनला षटकार आला तो दिनू कांबळेचा. आता स्ट्राईक मिळते. ते महाड संघाचा कर्णधार, खऱ्या अर्थाने डिंगडॉंग संघाचा कर्णधार, प्रतीक 11 संघाचा कर्णधार, रायगडचा कर्णधार, जेट फायटर जेट योगेश पेनकर. आपच्या भरपूर बाहेर चेंडू. मुख्य पंच वाईटचा इशारा देताना जमिनीला दोन्ही हात समांतर करून वाईटचा इशारा देत आहेत. योगेश पेनकर एक मोठं नाव टेनिस क्रिकेट मधलं. औद्याने केमिकल इंजिनियर हा खेळाडू. पण क्रिकेटची लगन स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा झेल होऊ शकतो का पाहूया. क्षेत्ररक्षक आहे पण चेंडू जातोय. पंचांचा इशारा आणखीन बाकी आहे. 1 बाउन्स चौकार. गोलंदाजच्या डोक्याचा वरून हा खेळला होता. रिप्ले मध्ये आपण पाहताय एक अप्रतिम देखणा क्रिकेटिंग स्ट्रोक योगेश पेणकरच्या बॅट मधून आला होता. 1 बाउन्स चौकार. सुजय पावशेला चकावत चेंडू. काय स्ट्रोक खेळलाय. शिखर धवनची आठवण करून देणारा हा चौकार येतो बॅकवर्ड पॉइंट वरून. या शॉटसाठी खऱ्या अर्थाने योगेश पेणकर ओळखला जातो. खऱ्या अर्थाने सगळ्या प्रकारे मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याची ताकद आहे योगेश पेणकरकडे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तुम्हाला रोहित शर्मा अशा प्रकारची फलंदाजी करताना पाहायला मिळेल. तुम्ही जिथे गोलंदाजी कराल तिकडे तुम्हाला चौकार षटकार टोकण्याची ताकद ठेवतो तो रोहित शर्मा. त्याच प्रकारची फलंदाजी योगेश पेणकर कडून तुम्हाला पाहायला मिळते. याच्या आधीचा चेंडू आपण पाहिला ओव्हरपिच लाईनचा होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड केला. 1 बाउन्स चौकार. त्यानंतर अंगद पाटीलने थोडासा शॉर्ट प्लेनचा चेंडू केला पॉईंटच्या बाजूला ऑफस्टमच्या बाहेर. त्याला दिला बॅकवर्ड पॉईंटच्या वरून 1 बाउन्स चौकार. याला म्हणतात योगेश पेणकर ब्रँडेड चौकार. या चौकारने धावसंख्या पहिल्या षटकात 17 धावत आहे. थोडासा महागडा ठरतोय तो इनामपुरीचा गोलंदाज अंगद पाटील. आता येतोय या मैदानात गोलंदाजीसाठी सुजय पावशे. आशिष आगरकर काहीतरी कानमंत्र देताना कर्णधार दिगंबर हामणे सुद्धा आहे. शिवांश सुजान 11 नवगाव संघाकडून. दिनू कांबळे अप्रतिम फलंदाज आहे. एक षटकार ठोकलाय. योगेशने 2 चौकार ठोकलीत. आज टाकला योगेश पेणकर. पण नेहमी आपण चर्चा करत असतो तुम्हाला नशाच करायची असेल तर कष्टाची करा. कारण आजारी होईल तो यशाचा होईल. हे व्यावसायिक क्रिकेटर खऱ्या अर्थाने व्यावसायिक काय तर त्या मागची आपण मेहनत पाहाल. मी सातत्याने योगेश पेणकर बद्दल सांगत असतो कारण मैदानानंतर चांगला मित्र आहे तो माझा. त्यामुळे त्याच्याबद्दल आपण चर्चा करूच्या सामन्यात. यावेळेस दिनू कांबळेने केलाय प्रहार. चेंडू सीमा रेषा पार. इट इज अ बिग हिट सिक्सर. षटकार. मिळतील 6 कणकणीत धावा. एकाच चेंडूवर तब्बल अर्धा डझन धावा आणि धावसंख्या होते 23 धावा. दिनू कांबळे सध्या या सीझन मध्ये अतिशय चांगल्या फॉर्मात इमादा खेळाडू आहे दिनू कांबळे. अप्रतिम षटकार ठोकला. अंगद आता सुजयला काहीतरी समजावताना. 23 धावा. सॅक्से करेंगे स्वागत. पहिल्याच चेंडूवर प्रहार केला तो दिनू कांबळेनी सुजय पावसेवर. कारण काही षटकं असतात इमाद की त्या षटकावर तुटून पडतात. कदाचित हे षटक असेल ठरलं असेल की या गोलंदाजावर आपल्याला प्रहार करायचा आहे. दिनू कांबळे पहिल्या चेंडू पासूनच आक्रमक. काय स्ट्रोक खेळला बॅकवर्ड पॉइंटला. चेंडू जाईल 1 बाउन्स चौकार. 4 धावा. धावसंख्या होते तब्बल 27 धावा. फार ऑकवर्ड पोझिशन मध्ये हा स्ट्रोक होता. ऑफस्टंपला बाहेर जाणारा चेंडू. हेलिकॉप्टर कदाचित हेलिकॉप्टर सारखाच अंदाजाने हा घुमवलेला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय दिनू कांबळेच्या बॅट मधून. या चौकाने धावसंख्या तब्बल 27. 2 चेंडू मध्ये सुजय पावशे धावा खर्च करतोय 10. खराब गोलंदाजी इथे सुजय पावशेची. सुजय पंचांच्या डाव्या बाजूनी यावेळेस मात्र भरकटतोय. दबावात आहे तो सुजय पावशे. ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर चेंडू लागतोय. मुख्य पंचाने वाईटचा इशारा केलाय. अतिरिक्त धाव अतिरिक्त चेंडू खर्च करावा लागेल सुजयला. म्हणजे आतापर्यंत 3 चेंडू टाकले. 2 चेंडू वैध आहेत आणि या 2 चेंडूवर धावा दिल्यात मात्र 11. सुजय स्वतःवर नाखुश.
दिनू कांबळे आक्रमण करताना 4 चेंडू 17 धावा, 3 चेंडूत 9 धावा केल्या ते योगेश पेडकर सुजय. हा दिनू कांबळेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक मोठा हिट, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. क्रिकेटचा अफाट सौंदर्य झळकवणारा फटका, आपल्या क्रिकेटने प्रेक्षकांना भुरळ घालणारा हा खेळाडू. डावकुरा फलंदाज जेव्हा अशी फटकेबाजी करतो त्यावेळेस खऱ्याच अर्थाने नेत्रदीपक फटके दिनू कांबळेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम फटकेबाजी इथे दिनू कांबळेची. धावसंख्या झपाट्याने वाढते 34. हे महागडं षटक. 17 धावा दिल्यात सुजय पावशेने. यावेळेस मात्र टो एंडला चेंडू लागला, थोडासा यार्करलेनचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे कमलाकर. एकच धाव मिळते इथे दिनूला. स्ट्राईक जाते ती बऱ्याच उशिराने, कारण एका बाजूने आक्रमक केलं होतं ते दिनू कांबळेनी. फायटर जेटला मिळते स्ट्राईक, योगेश पेंडकरला मिळते स्ट्राईक. इथे सुजय पावशेवर आक्रमण केले ते खऱ्या अर्थाने दिनू कांबळेने. 35 धावा, 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. एक मोठी धावसंख्या, 70 ते 80 धावसंख्या नक्कीच आजच्या दिवसातली मोठी धावसंख्या या सामन्यात आपल्याला पाहायला मिळेल. कारण दिग्गज खेळाडू टेनिस क्रिकेटचे आकाश तारेकर सुद्धा, मास्टर माइंड ज्याला म्हटलं जातं, तो कर्णधार योगेश पेंडकर आता खेळतोय मैदानात. बॅटची कडा आहे, कारण मुख्य पंचांनी लगेच दाखवले आणि योगेशने बॅटला लागल्यानंतर त्यांनी बॅट उंच केल्या. पंचांकडे हलकासा इशारा योगेश देते, पण पंच आपल्या निर्णयावर स्थिर आहेत. त्यांनाही माहिती आहे की बॅटची कडा घेतली आणि पॅडवर चेंडू हाताळलाय. गोलंदाजाने कुठला लेग बिफोरचा अपील केला नाही. एकदा मिळते योगेश पेंडकरला. सुजय पावशे, दिनू कांबळे अप्रतिम गोलंदाजी करतोय, फलंदाजी करतोय तो दिनू कांबळे. हा यावेळेस बॅटची कडा घेऊन फर्निचर डिस्ट्रॉय होते दिनू कांबळेचं. क्लीन बोल्ड. पहिला झटका मिळतोय तो अफझल 11 महाड संघाला. प्रेक्षक खऱ्या अर्थाने आनंद घेताना आपण पाहाल बँडच्या माध्यमातून. तिसरं षटक हाताळण्यासाठी येते आशिष आगरकर. 2 षटकांचा खेळ संपलाय. जाऊया आपण इमाद मोडककडे. उर्वरित 2 षटक ऐकण्यासाठी आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये. तत्पूर्वी एकच इमाद सांगेन, आता जो फलंदाज येतो पारगावचा सितारा, टेनिस क्रिकेटचा लेजेंडरी आकाश गणपत तारेकर, तब्बल 19 बाईक मालिकावीराचा जिंकणारा खेळाडू. बाईक वीर सुद्धा याला म्हटलं जातं. रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर. हेलो जी हाँ, फिर से एक बार ले चलते मुकाबले की तरफ, जहाँ पर आप देख सकते हो अफजल 11 महाड़ और दूसरी तरफ देख सकते हो शिवांश सुजान 11 नौगांव की टीम ओनर सुजान करजीकर डीके से बिलोंग करते हैं. इसी बीच देखिए आशीष आगरकर फिर से एक बार गेंदबाजी पर. ओहो, इस बार देखिए योगेश पेंडकर के बल्ले से निकलता हुआ एक खूबसूरत षटकार, सिक्सर. क्या टाइमिंग थी, क्या फुटवर्क था, और जिस तरीके से ये जो स्ट्रोक लगाया 6 रन के लिए, इसी से ही साबित होता है कि योगेश पेंडकर का क्लास नजर आया कि इतना बड़ा खिलाड़ी क्यों है. और इन्हीं 6 रनों के साथ टीम का स्कोर हो चुका है 42 रन. एक विकेट का नुकसान जरूर हुआ है, लेकिन योगेश पेंडकर जिस तरीके से दिनू कांबळे के साथ में खेलते हुए नजर आ रहे थे, अब उन्हें पता है कि दिनू कांबळे का विकेट जाने के बाद पूरा दारोमदार मुझ पर आ चुका है. मैं पहली ओपनर जोड़ी में से एक खिलाड़ी बचा हूं. देखने जैसी बात. फिर से एक बार आशीष आगरकर फिर से एक बार गेंदबाजी करेंगे राउंड द विकेट. ओहो, इस बार देखिए विकेट हासिल किया है. क्लीन बोल्ड.
जिस तरीके से ये जो विकेट गिरा है, कहते चलूं कि दरवाजा खुला था, तिजोरी से चोरी हो गई, फर्नीचर पूरा तहस नहस हो गया। क्योंकि जब फर्नीचर से इतने बड़े सोने जैसे खिलाड़ी का सोना जब चोरी होता है ना, तब वो फर्नीचर पूरा तहस नहस ही होता है। और देखिए आशीष आगरकर ने जिस तरीके से विकेट हासिल किया है, क्लीन बोल्ड, देखिए ऑफ स्टिक पर जाकर खेलने की कोशिश कर रहे थे, गेंद को ऑन साइड की दिशा में खेलना चाहते थे, लेकिन आशीष आगरकर ने उनकी भावनाओं को समझ लिया और क्लीन बोल्ड जिस तरीके से योगेश पेनकर जिस तरीके से विकेट जा चुका है। योगेश पेनकर की अगर बात की जाए तो अब तक देखा जाए तो हमारे साथ 1500 के ऊपर दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं। देखिए 2 बड़े विकेट जाने के बाद दीनू कांबले और योगेश पेनकर, ये 2 ऐसे बड़े विकेट जाने के बाद अब पूरा दारोमदार आता है। कहते चलूं जिस तरीके से आकाश गणपत तारेकर, जिस तरीके से कहते चलूं रायगढ़ का वंडर बॉय भी माना जाता है हरीश सर, रायगढ़ का वंडर बॉय भी जिसे माना जाता है आकाश गणपत तारेकर, जो कि अब स्ट्राइक पर होगा, जिसके ऊपर पूरा दारोमदार अब देखने जैसी बात। ओमकार शायद स्ट्राइक पर होंगे और जिस तरीके से आकाश गणपत तारेकर जो कि उनके साथ में है। टीम का स्कोर हो चुका है 42 रन। इस ओवर में अगर देखा जाए तो दूसरी गेंद पर विकेट जाने के बाद अब कमबैक करने का मौका आशीष आगरकर को मिलता हुआ नजर आ रहा है। देखिए 6 रन खर्च किए हैं, पहली गेंद पर षटकार खाया। इसी से साबित होता है सर कि बल्लेबाज जरूर स्ट्रोक लगाता है, बड़ा स्ट्रोक जरूर लगाता है, लेकिन गेंदबाज क्या कर सकता है ये इसने साबित किया है। जिस तरीके से पहली गेंद की थी, षटकार खाया, लेकिन कमबैक जब करने का मौका आया तो उन्होंने साबित किया कि मैं बड़ा हिट जरूर खाया हूं, लेकिन अच्छी गेंदबाजी भी कर सकता हूं। और क्लीन बोल्ड जिस तरीके से विकेट हासिल किया योगेश पेनकर का। अब देखिए अफजल 11 महाड़ की टीम थोड़ी सी बैकफुट पर आती हुई नजर आ रही है। तीसरी ओवर बीच मैदान के अंदर जारी है, पहली इनिंग जारी है जहां पर तीसरी ओवर की 2 गेंदें हो चुकी है। और आप देख सकते हो अफजल 11 महाड़ के 42 रन हो चुके हैं। दोनों बल्लेबाज नए हैं, एक तरफ आकाश तारेकर जो कि नॉन स्ट्राइक पर है और ओमकार जो कि अभी बल्लेबाजी के लिए आए हैं। कहते चलो ये जो टूर्नामेंट है, इस टूर्नामेंट के अब तक 6 की बात की जाए तो 249 6 हो चुके हैं। और बाउंड्रीज की अगर बात की जाए तो बिल्कुल 17 बाउंड्रीज हो चुके हैं, माफ करना 17 तो नहीं, 249 6 इस टूर्नामेंट के अब तक हो चुके हैं। और साथ ही साथ जिस तरीके से फोर्स की अगर बात की जाए तो चौके अब तक इस टूर्नामेंट के अंदर 171 यानी 171 बाउंड्रीज जा चुके हैं। ये प्रेडिक्शन जिस तरीके से सामने लाया जाता है दर्शकों को बताने के लिए, ले चलते हैं मुकाबले की तरफ जहां पर आशीष आगरकर फिर से एक बार गेंदबाजी करेंगे। ओमकार स्ट्राइक पर है, लेफ्ट हैंड बल्लेबाज। देखने जैसी बात क्या होगा इस मुकाबले के अंदर। इस बार देखिए इनसाइड एज लगी थी, रन नहीं मिलेगा क्योंकि किरण पवार भाग्यशाली रहे, वहां पर गेंद ने उनका साथ दिया, स्टॉप किया गेंद को, नहीं तो यहां पर देखते देखते 1 रन भी तेजी के साथ पूरा करते और आकाश को स्ट्राइक मिलती। लेकिन देखिए अब आशीष आगरकर को काफी हद तक मौका मिलेगा दबाव बनाने का ओमकार के ऊपर, क्योंकि जिस तरीके से ओमकार आशीष आगरकर की गेंद को फेस करते हुए नजर आ रहे हैं, उनका एज जरूर लगा था बल्ले पर, जिस तरीके से गेंद को खेलना चाहते थे बैट से, एज जरूर लगा था। इसी बीच ये गेंद इस भी देखिए गेंद रुख बदलती हुई, गेंद ऑफ स्टिक से काफी हद तक बाहर जाती हुई नजर आई और बैट्समैन भी सफल होता हुआ नजर आया, जिसकी वजह से ये डॉट बॉल होगा। और देख सकते हो आप इस ओवर की गेंदें हो चुकी है 4, टीम का स्कोर हो चुका है 42 रन। हरीश सर कहते चलूं इस वाले मुकाबले के अंदर जहां पर स्कोर तेजी के साथ बढ़ता हुआ नजर आ रहा था, दीनू कांबले और योगेश पेनकर काफी खूबसूरत अंदाज में बल्लेबाजी कर रहे थे, उस जोड़ी को तोड़ने के बाद पूरी टीम बिखरती भी नजर आ रही है, लेकिन कमबैक करने का मौका जरूर मिलता है बल्लेबाजों को। इस बार देखिए ओमकार के बल्ले से निकलता हुआ देखना होगा, गेंद जाती हुई लूम द क्रिकेट षटकार। क्या बात है, क्या टाइमिंग के साथ खेला ये स्ट्रोक को हरीश सर, बहुत ही बेहतरीन अंदाज में ये स्ट्रोक खेला।
ये 6 रन आने के बाद अब टीम का स्कोर बढ़ता हुआ 48 रनों पर, और जरूरत भी थी ऐसे स्ट्रोक लगाने की। षटकार आ चुका है सर, और देख सकते हो इस ओवर की गेंदें हो चुकी है 5, एक गेंद आना बाकी है। 3 ओवरों का खेल बीच मैदान के अंदर, तीसरी ओवर का खेल जारी है। और इस बार देखिए कॉट बिहाइंड के रूप में विकेट लेने की कोशिश में जिस तरीके से किरण पवार कोशिश कर रहे थे, गेंद जाती हुई फाइन लेग के रीजन में, थर्ड मैन के क्षेत्र में, माफ करना, लेफ्ट हैंड बल्लेबाज के लिए, और जिस तरीके से ये 2 रन भी पूरे किए हैं, इन्हीं 2 रनों के साथ टीम का स्कोर हो चुका है 50 रन। देखिए 3 ओवरों का खेल खत्म हो चुका है। अफजल 11 महाड़ का अब जाके स्कोर हुआ है 50 रन, यानी 6 गेंदों का खेल हरीसर बचा हुआ है। और देख सकते हो आकाश गणपत तारेकर जिसके ताल्लुक से अपनी इतनी बड़ी बात कही कि रायगढ़ का वंडर बॉय जिसे कहा जा सकता है, और साथ ही साथ जिस तरीके से कहते चलो इनके नाम पर 19 कुल बाइक है, इन्होंने अपने दम पर जिस तरीके से बल्लेबाजी की है, जिस तरीके से अपने नाम का डंका बजाया है, वही बल्लेबाज फिर से एक बार क्या खेलता हुआ नजर आएगा, ये देखने जैसी बात होगी। क्योंकि आखिरी ओवर देखिए कौन लेकर आया है, विशाल, जिसने पिछले मैच का हीरो बनना भी बहुत ही महत्वपूर्ण समझा था अपने आप को, और अच्छी गेंदबाजी भी की थी, वही विशाल गेंदबाजी पर आ चुका है। देखने जैसी बात, आकाश गणपत तारेकर स्ट्राइक पर है। आकाश तारेकर गेंदबाजी पर देखा जाए तो आप देख सकते हो गेंदबाज विशाल, फील्डिंग की काफी अच्छी जमावट है। राइट अप ओवर द विकेट, और इस बार देखिए आकाश ने उठाकर खेला सुमित डोंगरे गेंद के नीचे, और देखिए ये विकेट जाता हुआ, साहस भरा शॉट दुस्साहस बनता हुआ, लेकिन जजमेंट देखिए हरीश सर, कड़कती हुई धूप में सूरज की शुआएं आंखों पर थी, लेकिन आखिरी दम तक जिस तरीके से फोकस किया गेंद पर हरीश सर, और कैच पकड़ा है सुमित डोंगरे ने। क्या कहना चाहोगे इस गेंदबाज के ताल्लुक से, जिस अंदाज से गेंदबाजी की है और चकमा दिया, वेरिएशन लाया गेंदबाजी में? नक्कीच इमाद अप्रतिम गोलंदाज आहे, विशाल एक उभरता गोलंदाज आहे, आकाशसारख्या लेजंडरी फलंदाजाला त्यांनी बाद केले सुमित डोंगरेच्या हातामध्ये, तर नक्कीच एक चांगला अचूक टप्प्याचा चेंडू टाकला होता विशालने। हा विकेट अतिशय निर्णायक ठरू शकतो। आपण पाहतो योगेश पेंडकर, दिनू कांबळे बाद झाल्यानंतर धावांना जसा स्टॉप लागला, रोखला, पण आता येतो एक चांगला ग्रामीण क्रिकेटचा खेळाडू रोहित देसाई। अगदी बरोबर बोललात सर तुम्ही। परत एकदा आपण बोलूया सामन्याकडे। तिथे बघू शकाल ओमकार स्ट्राईक वरती आहे। ओमकारच्या बॅटेने एक मोठा हिट आलेला सुद्धा आहे सर, का तर ओमकार जोपर्यंत क्रीज वरती राहणार मोठे षटकार किंवा मोठे चौकार बघायलाच भेटतील नक्कीच। परत एकदा जी हाँ ले चलते मुकाबले की तरफ, विशाल गेंदबाजी पर राइट आर्म ओवर द विकेट। ओहो इस बार देखिए अपने स्टाइल में खेला, गेंद जाती हुई फाइन लेग की रीजन में, रन मिलेंगे इस गेंद पर, कहते चलो षटकार 6 रन सिक्सर। देखिए मैंने कहा ना हरीश सर, जब तक ओमकार क्रीज पर डटा रहेगा, एक तरफ से आपने देखा कि व्यावसायिक खिलाड़ियों के विकेट जाने के बाद ग्रामीण खिलाड़ी ने कर दिखाने की कोशिश की है कि वो तो व्यावसायिक खिलाड़ी थे, लेकिन मुझे इस टीम में क्यों लिया गया है, मैं इस टीम का हिस्सा क्यों बना हूं, आइकॉन के रूप में मेरा नाम क्यों लिया जाता है, इसका जीता जागता उदाहरण पेश किया है ओमकार ने। देखिए 2 बड़े हिट आ चुके हैं ओमकार के बल्ले से। अब देखने जैसी बात, गेंदबाज अपनी दिशा को चेंज करता हुआ राउंड द विकेट से गेंदबाजी कर रहा है ओमकार के लिए। और इस भी देखिए ये स्ट्रोक खेलना चाहते थे, ऑन साइड की दिशा में गेंद आती हुई ऑफ साइड की दिशा में, यानी लॉन्ग ऑफ के क्षेत्र में गेंद आई। 1 रन आने के बाद टीम का स्कोर हो चुका है 57 रन हो चुके हैं। लेकिन सर एक बात कहती चलूं, ये वाली जो गेंद थी ना जो ओमकार को डाली गई थी, ये वाली गेंद में वेरिएशन था, क्योंकि गेंद कट होती हुई नजर आई, क्योंकि वो मानना चाहते थे ऑन साइड की दिशा में गेंद गई ऑफ साइड की दिशा में। ले चलते फिर से एक बार, आपने कहा एक ऊंचे कद का खिलाड़ी जिसे हार्ड हिटर के रूप में जाना जाता है, रोहित देसाई, मैन फ्रॉम महाड़ का खिलाड़ी। ओहो इस बार देखिए विशाल ने भी कहा मैं भी एक अच्छा गेंदबाज हूं, अगर आप ग्रामीण खिलाड़ी हो तो मेरा भी नाम आइकॉन के लिस्ट में लिया गया है, मुझे भी इस टीम का हिस्सा बनाया गया है। इसका जीता जागता उदाहरण पेश करता हुआ यह खिलाड़ी विशाल। इसी बीच देखिए फिर से एक बार ओवर द विकेट से गेंदबाजी करेंगे। देखने जैसी बात, ओहो रोहित के बल्ले से निकलता हुआ लॉन्ग ऑफ के क्षेत्र में गेंद जाती हुई सीमा पार, खूबसूरत फ्लाइटेड षटकार, सिक्सर।
दिगंबर हमने वो भी जिस तरीके से फील्डिंग वाली टीम में जिस तरीके से कैप्टन का भी रोल अदा कर रहे हैं, बहुत बड़े खिलाड़ी हैं। ले चलते हैं मुकाबले की तरफ, जहां पर जिस तरीके से रायगढ़ रॉयल की टीम का भी जिस तरीके से हिस्सा बने हुए थे। एक खिलाड़ी था जिस तरीके से दिगंबर हमने जिसके ताल्लुक से मैंने कहा। अब ले चलते मुकाबले की तरफ, जहां पर कहते चलो मिलिंद सर गेंदबाज ने रनअप में थोड़े से चूके, जिसकी वजह से डेड बॉल। फिर से एक बार गेंदबाजी करेंगे गेंदबाज विशाल। इस ओवर की इस इनिंग के आखिरी गेंद रोहित देसाई के लिए। और इस बीच देखिए ऑन साइड की दिशा में खेलना चाहते थे, गेंद में उछाल था, गति थोड़ी सी कम थी, बल्ला तेजी के साथ घुमा हरीश सर। और ये यही होता है कि गेंद को सीम पर किस तरीके से फिराया जाए। ये जो विकेट जो जिस तरीके से कंक्रीट का जो विकेट है, इस विकेट पर गेंद जब निविया की बॉल, ये जो गेंद है निविया का, ये निविया की गेंद जब टॉस होती है, स्किट होती है, तेजी के साथ कट होती है। देखिए एक इनिंग का खेल खत्म हो चुका है। अफजल 11 और जिस तरीके से आप देख सकते हो अफजल 11 की टीम के अंदर योगेश पेनकर, जिन्होंने 6 गेंदों में 16 रन बनाए। दीनू कामले की अगर बात की जाए तो जिन्होंने 7 गेंदों में 24 रन बनाए थे, और जिस तरीके से अच्छी बल्लेबाजी का उन्हें बैकअप भी मिला था। अब गेंदबाजी की अगर बात की जाए तो 17 रन खर्च किए अंगद पाटिल ने। सुजय ने जिस तरीके से 19 रन खर्च किए, 1 विकेट हासिल किया। जिस तरीके से आशीष आगर का ये मैच का टर्निंग पॉइंट बनता हुआ नजर आया, क्योंकि उन्होंने योगेश पेनकर को वापस भेजा, 14 रन खर्च किए और 1 विकेट हासिल किया। विशाल ने बिल्कुल जिस तरीके से 13 रन खर्च किए, लेकिन कोई 13 रन खर्च किए, कोई विकेट हासिल नहीं किया और मुकाबले के अंदर कमबैक किया। जिस तरीके से विशाल ने, माफ करना, देखिए 1 ओवर की है और 13 रन खर्च किए, 1 विकेट भी हासिल किया। यानी सबसे बड़ी बात मैं कहूंगा मैच का टर्निंग पॉइंट जिस तरीके से पहले इनिंग का हरीश सर जो था ना, वो योगेश पेनकर का विकेट जाना, वो किसने लिया तो जरूर आशीष आगरकर ने लिया। अगर वो वहां पर विकेट हासिल नहीं किया जाता, या फिर आकाश तारेकर जिस तरीके का उनका जो विकेट गिरा, वो 2 ऐसे विकेट नहीं गिरते तो मैच में और इंटरेस्ट आता और स्कोर बढ़ सकता था। लेकिन ये भी टारगेट कुछ कम नहीं है, 24 गेंदों में 64 रन का पीछा करना है। एक तरफ आप देख सकते हो अफजल 11 महाड़, जिसके अंदर आपको ग्रामीण खिलाड़ी भी नजर आएंगे और व्यवसायिक खिलाड़ी भी नजर आएंगे। आप देख सकते हो योगेश पेनकर, जिस तरीके से महाड़ तालुके का एक नामचीन खिलाड़ी, जिसने बड़े बड़े टूर्नामेंट के अंदर बड़े बड़े टीमों में कैप्टनशिप की है, और जिस तरीके से बिग बैश में भी उसकी टीम हुआ जिस तरीके से थी, साथ ही साथ जिस तरीके से रायगढ़ प्रीमियर लीग में भी बड़ी प्रतियोगिता में जिस तरीके से योगेश पेनकर की टीम थी, साथ ही साथ जिस तरीके से कहते चलूं इस टीम का हिस्सा बने हुए हैं आकाश गणपत तारेकर, एक बड़ा नामचीन खिलाड़ी, टेनिस क्रिकेट का बहुत ही बड़ा सितारा। साथ ही साथ जिस तरीके से दीनू कामले, अंबरनाथ का जिसने नाम बड़ा किया है, दीनू कामले, साथ ही साथ जिस तरीके से फारूक मापकर, ये बड़े बड़े खिलाड़ी, जिस तरीके से 17 साल का तजुर्बा है। आप देख सकते हो जिस तरीके से लेग स्लिप की दिशा में शॉट फाइंडिंग के क्षेत्र में नजर आ रहे हैं। साथ ही साथ जिस तरीके से इस टीम के अंदर बड़े बड़े खिलाड़ियों को मौका जब मिला है तो अच्छी वापसी करने की कोशिश की। अब मैं यहाँ से कुछ वक्त के लिए रुक जाता हूँ। मेरे साथ ही साथ कमेंटेटर हरीश टिकीकर फिर से एक बार आपके साथ 2 ओवर में अपना हाल सुनाएंगे। फिर से एक बार हम मिलेंगे इस मुकाबले की तरफ। थैंक यू सो मच। ओवर टू हरीश सर। धन्यवाद हिमाद। जाए आपण सामन्याकडे। एक चीज तो बतानी रहेगी हरीश सर, मैंने तो सभी स्टार कास्ट की बात किया, लेकिन स्विंग का राजा जिसे कहा जाता है सुल्तान खान, वो भी गेंदबाजी में जिस तरीके से आपको पहली ओवर अफजल 11 महाड़ की टीम की तरफ से करता हुआ नजर आएगा। बहुत नामचीन खिलाड़ी है। और आज देखिए ये बड़े बड़े टेनिस क्रिकेट के सितारे एक ही मंच पर सजे हुए। इस टूर्नामेंट का मकसद था कि खिलाड़ियों को भी एक ही जगह पर जमा करना और दर्शकों को भी एक ही जगह पर जमा करना, और ये खूबसूरत मंजर छाया हुआ है। सर क्या कहना चाहोगे इस टूर्नामेंट के ताल्लुक से और इस मैच के ताल्लुक से? नक्कीच हिमाद, बोलू तेवढं थोडं आहे। या सामन्यामध्ये एक मोठं आयोजन लेट अकबरी चषक आफताब वाळवटीकडून होते। मोहम्मद अली सरकोत आहे, त्यांच्याकडून जर्सी टी शर्ट प्रदान केल्यात। रॉयल स्पोर्ट्सच्या वतीने आफताब वाळवटीच्या सर्व खेळाडूंना 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून कॅमेरामॅन विपुल घरत,
मिलिंद घरत ऑपरेटर आणि रोहित क्षीरसागर आणि अनिकेत पाटील यांची पनवेलची ही टीम आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह दाखवते. नक्कीच स्विंगचा राजा, वेगाचा बादशाहवर वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करेल आता सुलतान खान. सावळेश्वर सावळा संघाचा कर्णधार किरण पवारला, ज्यामध्ये युट्यूबला आपण पाहू शकता एका हाताने षटकार मारण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे. सुलतान खान गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू सुलतान थोडासा रनअप मध्ये बिघाड, डेड बॉल. एस इट इज 30 नंबर ऑफ क्रिकेट रूल्स. 20 क्रमांकाचा नियम. हा चांगला स्ट्रोक किरण पवारच्या बॅटमधून. खराब गोलंदाजी सुलतान खानची. चेंडू सीमारेषा पार. बॅकवर्ड पॉइंटच्या वरून येतोय दणदणीत चौकार किरण पवारच्या बॅटमधून. हा चांगला चेंडू. एक तेरी तो एक मेरी. लास्ट लाफ इज अ बॉलर. शेवटी किती मोठा खेळाडू असला तरी त्याला बाद होण्यासाठी लागतो फक्त एक चेंडू, आणि तो टाकला होता सुलतान खानने. जसं क्रिकेट पुढे जाते ना तसं क्रिकेटमध्ये एक एक नवीन तंत्र अवगत करताना सुलतान खान याला सुरुवातीच्या काळात आपण पाहिलं असेल. विके प्रतिष्ठान संघाकडून हा खेळाडू खेळताना आपण पाहत होता. अप्रतिम वेग होता, हा वेगाचा रफ्तार होता सुलतान. पण आता जसं जसं क्रिकेट पुढे जाते तसं तसं आता गोलंदाजीमध्ये आपला बदल करताना, व्हेरिएशन करताना आपण पाहतोय सुलतान खानला. एक आकड बाउन्सर टाकला होता चेंडू. आकड पोझिशन मध्ये शॉट खेळला तो किरण पवारनी. चौकारानंतर एक धसका मिळाला, एक झटका मिळाला. त्यानंतर आता फलंदाजीला येतोय तो अंगद पाटील. सुमित डोंगरे पूल सक्सेसफुल करताना चेंडू सीमारेषा पार. षटकार. अतिशय आक्रमक. आता क्षेत्ररक्षणात बदल. दिनू कांबळे यष्टीरक्षणाला आणि आपल्या गोलंदाजाला मार्गदर्शन करताना ते टेनिस जगतातील मास्टर माइंड म्हणून ज्याला ओळखलं जातं फायटर जेट योगेश पेणकर. लॉंग ऑफ रिझनला आता तो क्षेत्ररक्षण करणार आहे. खराब गोलंदाजी सुलतानची. चेंडू ट्रॅव्हल होतो चौकाराच्या दिशेने. का म्हटलं जातं मी मिस्टर 360 सुमित डोंगरेला. खराब गोलंदाजी ते सुलतान खानची. योगेश पेणकर जाते. युट्यूबच्या माध्यमातून कितीतरी गाणी आपल्याला सुमित डोंगरेवर आपल्याला पाहायला मिळतील. सामना जिंकून दाखव रे, पाहिजेल तेवढ्या देईन दिरक्यात तुला. एकनाथ माळीने हे सॉंग रचले, त्यांनी संगीत संयोजन केलेले हे गाणं सुमित डोंगरेवर. ते गाणं आपण डीजेच्या माध्यमातून ऐकताय. सुलतान पुन्हा एकदा सुमित साठी. हा यावेळेस चांगला चेंडू. जसं क्षेत्ररक्षण त्याच प्रकारची गोलंदाजी. ओमकार महाडिक आहे क्षेत्ररक्षक. कव्हर रिझर्व मध्ये डीप कव्हर मध्ये एक धाव मिळेल सुमित डोंगरेला. संघाची धावसंख्या तब्बल 15 धावा. किरण पवारने एक चौकार ठोकल्यानंतर सुमितच्या बॅटमधून एक षटकार आणि चौकार बॅक टू बॅक आला होता. सुमित डोंगरे खेळते आता 3 या धावसंख्येवर. पारगावचा एक आणखीन मोठा सितारा. एका सामन्यात 2 सितारे आपल्याला पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षक शॉट लेगला जो आहे स्क्वेअर लेग पंचाच्या बरोबर उजव्या बाजूला आकाश गणपत तारेकर, त्याच गावचा आणखीन एक सितारा. नॉन स्ट्रायकला सुमित डोंगरे. स्ट्रायकला इनामपुरीचा अंगद पाटील. गोलंदाज बदलापूर ठाणे संघाकडून असतो सुलतान खान. हा सुरेख गोलंदाजी.
हा निर्धाव चेंडू बाकीचं काम यष्टीरक्षक दिनू कांबळेने पूर्ण केले. पहिल्या षटकात थोडंसं मागणं विविधतेने नटलेला हा पहिलं षटक आपण पाहिलं. खराब गोलंदाजी पाहिली, एक गडी बादही झाला. सुमित डोंगरेचा एक चांगला षटकार सुद्धा आपण पाहिला. 15 धावा झाल्यात. चौसष्ट धावांचं लक्ष आहे शिवांश सुजान 11 नवगाव संघाला. आता 18 चेंडू 49 धावांचं समीकरण आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी येते मला वाटतं आणखीन एक खान. फिरोज शेख अतिशय डावखुरा तेज तर्रार गोलंदाज हा. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतो. आपल्या वेगाने फलंदाजाला निस्ते नाबूद करण्याची ताकद आहे. आता ही दोन दिग्गजांमधील लढाई आहे. ही लढाई आहे एका अप्रतिम गोलंदाजी, ही लढाई आहे आता अप्रतिम फलंदाजाची. सुमित डोंगरे वर्सेस फिरोज शेख. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल फिरोज. सुमित डोंगरेसाठी सुमित आपल्या रंगात आहे. 3 चेंडू 11 धावा, एक चौकार एक षटकार त्यांनी ठोकले. 18 चेंडू 49 धावा. हे लक्ष पार करतोय का पाहूया सुमित. सुरेख गोलंदाजी सफल झालाय सुमित, त्यामुळे वाईट मात्र मिळणार नाही. लाईव्हच्या माध्यमातून जे पाहतात प्रेक्षक त्यांना मी सांगेन, आपल्याला वाटते हा चेंडू वाईट आहे कॅमेऱ्याच्या दिशेने, पण ऍक्च्युअल पोझिशन मध्ये पंचांच्या समोरून आपण पाहिलं तर वाईटची जी लाईन आहे ती खूप बाहेर आहे. त्याचा फायदा उचलताना यावेळेस हुशार फिरोज शेख. एक मोठा मासा आपल्या गळाला लावताना सुमित डोंगरे बॅक टू द पवालियन. तंबूच्या आश्रयाला जाताना नक्कीच फिरोज शेख एक घवघवीत यश देताना पहिल्याच चेंडू त्यांनी निर्धाव टाकला होता सुमितला. त्यानंतर स्लोवर वन लेग कटर टाकला होता. आपल्या बोट फिरवली होती चेंडूवर आणि कर्णधार योगेश पेणकरने त्याला एवढ्या लांब का बोलवलंय. श्रीवर्धन तालुक्यामध्ये हे प्रात्यक्षिक तो नमुना दाखवताना फिरोज शेख. आता नवीन फलंदाज येतोय, अतिशय चांगला फलंदाज विनोद वाटकरे, नवगावचा खेळाडू, लेजंडरी क्रिकेटर हा सुद्धा म्हणता येईल. नवगावचा संघ सगळे कोळी लोक, एखाद्या छोट्याशा गावातून हे सगळा संघ आपल्याला पाहायला मिळतो. विनोद वाटकरे. आताच्या श्रीवर्धन तालुक्यामध्ये वडवलीमध्ये जे टुर्नामेंट घडली होती, तब्बल धावांचा रतीब विरोधनी खेचला होता. तब्बल 100च्या पार धावा त्यांनी 3 सामन्यामध्ये खेचल्या होत्या. फिरोज शेख विनोद साठी शाडापणीचा चेंडू बॅकवर्ड पॉइंटला पंच केलाय. धाव बाद होऊ शकतो, डायरेक्ट हिट. सुरेख क्षेत्ररक्षण मला वाटतं गणेश उर्फ गगाचं बॅकवर्ड पॉइंटला. एक धाव मिळते विनोदला. विनोद आपलं खातं खोलते 1 धावानी. स्ट्राईक जाते ती अंगतकडे. संघाची धावसंख्या होते 16. थोडीशी संत गतीने, कारण सुमित डोंगरे किरण पवार बाद झाल्यानंतर आता थोडासा अडचणीत संघ आहे. तो शिवांश 11 सुजान 11 हा पुन्हा आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवलंय ते अंगद पाटीलला. दुसरा बॅक टू बॅक मोठा झटका. सुमित डोंगरेच्या पाठोपाठ जाईल तंबूच्या आश्रयाला अंगद पाटील सुद्धा. वेगवान मारा, चेंडू सुद्धा वळवतोय फिरोज शेख. व्हेरिएशन दाखवताना अप्रतिम गोलंदाजी फिरोज शेखची. आता मात्र नवगाव संघ खऱ्या अर्थाने अडचणीत आहे. आता स्थानिक खेळाडू जे ग्रामीण खेळाडू विनोद वाटकरे आणि सुजय पावशे मैदानात येतोय. विनोदच्या जोडीला स्ट्राईक एंडला असेल सुजय. आता हे 2 खेळाडू खऱ्या अर्थाने हा सामना घडवू शकतात, कारण इतिहासातच भविष्य शोधत बसायचं की भविष्यात इतिहास घडवायचा.
हे सर्वस्व आपल्या हातात असतं. हा सामना जर तुम्ही जिंकलात ना तर एक मोठा इतिहास रचला जाईल सुजय आणि विनोद कडून. क्षेत्ररक्षणात बदल केलाय. जयेश खैरकर आपण पाहाल लॉंग ऑफ वरून जाते लॉंग ऑनला. योगेश पेणकर होते मिड विकेटला. रोहित देसाई येते लॉंग ऑफ रिझनला. फिरोज शेख लेफ्ट आर्म वर द विकेट सुजयसाठी. यावेळी चांगला स्ट्रोक झेल होतोय का पाहूया. क्षेत्ररक्षक योगेश पेणकर जयेशच्या मधून दरी पार करतोय चौकार. अप्रतिम स्ट्रोक आपण पाहिला सुजय पावशीच्या बॅटमधून. डावखऱ्या फलंदाजाने चांगला केलेला काऊ कॉर्नर रिझर्व्ह मधून हा चेंडू ट्रॅव्हल झाला. दोन क्षेत्ररक्षक योगेश पेणकर आणि जयेशच्या मधली दरी पार केली त्या चेंडूने. फिरोज स्लोवर वन लेग कटर हा चेंडू टाकला होता. आपल्या जाळ्यात बसवले ओमकार महाडिकच्या हातात दिलाय झेल. सुजय पावशे तंबूच्या आश्रयाला. दुसऱ्या षटकाची होईल इथे सांगता सुलतान खान, त्यानंतर फिरोज शेख, त्यानंतर एक आणखीन चांगला गोलंदाज येते. रायगड प्रीमियर लीगला अप्रतिम गोलंदाजी यांनी केली होती रायगड रॉयल्स श्रीवर्धन संघाकडून. तो जयेश खैरकर महाड संघाचा खेळाडू, महाडमधून बिलॉंग करणारा अप्रतिम गोलंदाज आहे. मी जेव्हा जेव्हा पाहिले जयेशला ग्रामीण क्रिकेट खेळताना विलेज टू विलेज पूल मधून अप्रतिम गोलंदाजी जयेशने केले. कित्येक सामने त्याने एकतर्फी दिलेत. कर्णधार आपण पाहाल योगेश पेणकर, मास्टर माइंड ज्याला क्रिकेटमध्ये पाहिलं जातं आपल्याला. लॉंग ऑन रिझनला आता दिसेल क्षेत्ररक्षण करताना. काल स्वराज चषकामध्ये सुद्धा योगेश पेणकरचा बॅटमधून तब्बल 63 धावा आल्या होत्या. जयेश खैरकर गोलंदाजी करेल विनोद वाटकरेला. जयेश पंचांच्या डाव्या बाजूने विनोद साठी पहिला चेंडू. षडापलेचा चेंडू विनोदने स्वागत केले जयेशचं. चेंडू आर पार सीमा पार षटकार. मिळतील अर्धा डझन धावा विनोदला एकाच चेंडूवर म्हणजे 6. जयचं स्वागत केलंय ते विनोदने. स्वॅग से करेंगे स्वागत. पहिल्या चेंडूवर 6 धावा खर्ची घालतोय तो जयेश. खराब गोलंदाजी जयेशची. 26 धावा होत आहेत. तिसरं षटक मार्गस्थ असताना 64 धावांचं लक्ष पार करायचं आहे विनोदला. आणि अशी सिच्युएशन कित्येक वेळा विनोदच्या समोर आले आणि ती लिलिया पार केली विनोदने खऱ्या अर्थाने. आता 11 चेंडू 38 धावा पाहिजे आहेत. जयेश गोलंदाजी करेल विनोदसाठी. पुढील चेंडू हा पुन्हा योगेश पेणकरच्या डोक्याचा वरून. चेंडू सीमा रेषा पार षटकार. काय फलंदाजी करतोय इथं विनोद वाटकरे. मला असं म्हणतात की विनोद वाटकरे नाही तर हा वाट लावणारा फलंदाज आहे गोलंदाजाचे. विनोद वाटकरे. जयेश खैरकर अप्रतिम गोलंदाजी करताना त्या गोलंदाजाला कुठलाही तग धरून देत नाही तो खऱ्या अर्थाने विनोद वाटकरे. 2 लगातार चेंडूवर षटकार ठोकलेत. 64 धावा सेव्ह करायच्या आहेत. अर्ध काम पूर्ण झाले. 32 धावा कंप्लीट झाल्या जयेश विनोद साठी. हा यावेळेस मात्र वापसी केली. निर्धाव चेंडू. एक चेंडू निर्धाव. अफजल 11 महाड संघ सामन्यामध्ये प्रवेश करताना जसाही मोठा हिट होते. शिवांश सुजान 11 नवगाव मैदानात सामन्यामध्ये प्रवेश करताना योगेश पेणकर लगातार प्रत्येक चेंडूवर आपल्या गोलंदाजाला कानमंत्र देताना. काय याला क्रिकेटचं मास्टर माइंड म्हटलं जातं, काय याला कॅप्टन कूल म्हटलं जातं. योगेश पेणकर
हा बॅटची कडा घेतले, विनोद थांबणार नाही पंचांचा इशारा येईपर्यंत. विनोद मी रस्ता धरलाय पावाली यांचा, जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. किरण पवार, सुमित डोंगरे, अंगद पाटील यांच्या सोबत विनोद वाटकरी जातो तंबूच्या आसऱ्याला. थँक्यू डीजी. त्यानंतर फलंदाजीला आता कोण येईल? आता खऱ्या अर्थाने हा सामना विनोदनी बनवला होता. वाटलं होतं की जयेश्वर आता मोठा आक्रमण होईल. 2 लगातार चौकार आले, षटकार आले होते, 12 धावा, पण जयेशने वापसी केली. एक लेग कटर टाकला, त्यानंतर आणखीन एक स्लोअर लेग कटर त्याने केला, चेंडू वळवला, बॅटची कडा घेतली, टोन लागला बॅटचा आणि यष्टीरक्षक गगाच्या करवी झेल करवला जयेश काय करणे विनोद वाटकरीला. नवीन फलंदाज येतोय हेमंतच्या जोडीला, शिवांश सुजान 11 नवगाव संघाकडून. पाच गडी बाद झालेत. खराब स्ट्रोक सिलेक्शन. क्षेत्ररक्षक आहे योगेश पेणकर. प्रतीकला मिळते 1 धाव. एक धावणी धावसंख्या होती 33 धावा. आता हा सामना पूर्णपणे गेलाय तो अफजल 11 महाड संघाकडे. आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे या सामन्याची. योगेश सुद्धा आपल्या गोलंदाजाला आवाज देते किंवा शेवटचा चेंडू जर चांगला पडला तर नक्कीच आपल्या सामन्यात विजय आहे. जयेश. हेमंत साडी, हा चांगला स्ट्रोक, खराब गोलंदाजी जयेश केरकरची. चेंडू सीमा रेषा पार, षटकार. धन्यवाद. 6 चेंडू 25 धावा. एकच म्हणेन, जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे मित्रांनो, परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वराला तुम्हाला देणं भाग पडेल. आणि तो प्रयत्न करताना खऱ्या अर्थाने हेमंत पाटील एक अप्रतिम फलंदाज नवगाव संघाचा. आता मात्र टीम चर्चा करताना, टीम मीटिंग्स घ्यायला भाग पाडले ते खऱ्या अर्थाने हेमंतनी या षटकाराने. केवळ 5 गडी बाद झालेत आणि शेवटचं षटक चाकण्यासाठी येते स्वतः मास्टर माइंड योगेश पेणकर. खराब गोलंदाजी जयेश केळकर कडून. शेवटचा चेंडू षटकार ठोकला तर हेमंत पाटीलनी. आता प्रतीक आहे, डीप बॅटिंग लाईनअप आहे. ग्रामीण टुर्नामेंट खेळली तरी तब्बल 8 ते 9 पर्यंत लाईनअप पर्यंत फलंदाजी आहे आणि आता तर 4 आयकॉनिक खेळाडू आहेत. त्यामुळे 11च्या 11 खेळाडू चांगली फलंदाजी करू शकतात नवगाव संघाचे. योगेश पेणकर 6 चेंडू 25 धावा रोखायच्या आहेत. हा क्लीन बॉल्ड यारकर आणि दिनू कांबळेकडे तो सांगतोय मी तुला सांगितलं होतं मी का गोलंदाजी करणार आहे. थँक्यू डीजे, थँक्यू. अप्रतिम गोलंदाजी योगेश पेणकरची. व्यावसायिक क्रिकेटर आहे. ओपन टुर्नामेंट मध्ये आपण योगेश पेणकरला गोलंदाजी करताना पाहणार नाही, पण ज्यावेळेस ग्रामीण संघातून तो कधी खेळतो महाड संघाकडून तेव्हा तो गोलंदाजी करतो. पण यावेळेस IPL फॉर्मॅटमध्ये सुद्धा गोलंदाजी करताना आणि काय मी नेहमी सांगत असतो क्रिकेटमध्ये 2 गोष्टी आजीवन आजरामर फेमस राहतील, ते म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि आता टाकलेला योगेश पेणकरनी यॉर्कर. या 2 गोष्टी अजरामर क्रिकेटमध्ये राहतील. क्रिकेटच्या विश्वामध्ये गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर आणि योगेश पेणकरने टाकलेला यॉर्कर. योगेश पुन्हा एकदा गोलंदाजी करताना हा स्लोअर ऑफ कडर लेग बिफोर पग बाधा, विकेटच्या समोर पकडले योगेश पेणकरनी. कमलाकर सातपुतेला, अमलाकरला सुद्धा जावं, रोहितला जावं लागेल. बॅक टू द पावालियन. रोहित आहे फलंदाज.
नाही की आपण कॅमेऱ्याच्या समोर पाहिलं ओमकार महाडिक अप्रतिम चांगला फलंदाजी या सीझन मध्ये त्याच्याकडून होते. जेव्हा जेव्हा महाड संघाला गरज असते त्यावेळेस चांगली फलंदाजी ओमकार महाडिकच्या बॅटमधून आपण पाहतोय. यावेळेस गोलंदाजी करतो योगेश पेंड. पण खऱ्या अर्थाने ओमकार ओळखला जातो तो आपल्या डावखुऱ्या गोलंदाजीसाठी, पण यावेळेस तो फलंदाजी चांगली करतोय. आता येतो कर्णधार दिगंबर आमणे. अतिशय अडचणीत असताना आपला संघ आणि खऱ्या अर्थाने परिस्थिती हाताळण्याचं ज्याच्याकडे कौशल्य असतं ना, तो जग जिंकण्याची जिद्द ठेवून पुढे सरकत असतो. पण यावेळेस दिगंबरने आपल्याच नास्टॅक यांच्या फलंदाजाला टोकला स्ट्रोक. खऱ्या अर्थाने तो सांगतोय की तुम्ही चूक केली, बोलून दाखवत नाही, पण बॅटच्या माध्यमातून आपल्या खेळाडूला त्यांनी इशारा दिलाय. हा चांगला चेंडू, त्याहीपेक्षा खतरनाक स्ट्रोक हेमंत पाटीलच्या बॅटमधून मोठा प्रहार, षटकार. अप्रतिम रिप्ले सुद्धा आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने कुठे चेंडू पडला होता आणि तिथून तो कसा वळवला बॅटनी हे आपल्याला पाहायला मिळतं. स्लोवर वर याचाही काही परिणाम नाही हेमंत पाटीलवर. चेंडू सीमा रेषा पार, मिळतील 6 धावा हेमंत पाटीलला. बॅक टू बॅक दुसरा षटकार. पुन्हा एकदा योगेश स्लोवर रन. यावेळेस मात्र लेकट टाकला होता योगेश पेंडकरनी. योगेश सांगतोय फलंदाजाला की मार हाही षटकार. ही चकमक, शाब्दिक चकमक सातत्याने होत असते. आपण पाहतो दोन्ही खेळाडू चांगले मित्र मैदानाच्या बाहेर आपण पाहिला आता. बॅटचा टो एंड घेतला आणि 2 ते 3 टप्पा यष्टीरक्षक गणेश म्हणजेच गगाच्या हातामध्ये चेंडू गेला आणि हा सामना जिंकलाय तो योगेश पेंडकरच्या अफजल 11 महाड संघाने. आपण डीजेच्या माध्यमातून गाणे ऐकाल. डिंग डॉंग संघाचा लाडका कर्णधार योगेश पेंडकर, फायटर जेट. अंडरम बॉक्स क्रिकेटने टुर्नामेंटची सुरुवात केली होती. क्रिकेटचं पदार्पण या योगेश पेंडकरने केलं होतं. 8वी 9वी मध्ये असताना खेळाडूने क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. खूप कमी उंचीचा, डोळे त्याचे घारे असल्यामुळे त्याला पेटनेम पेडलं घाऱ्या या नावाने.